हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. दूध काढला आणि बकऱ्या सोडून दिल्या. बकऱ्याचा पसारा म्हणजे झाडून सकाळचं बाकीचं आहे अजून. आणि दादा उशिरा उठले, मी उशिरा उठली, तर मग आता असं तर होणारच आहे. मग बकऱ्यावाला जोड बकऱ्या दिल्या, त्यानं सोडल्या. तर कारण का रोज रोज कोणी सकाळी जेवढ्या सकाळी उठू नाही शकत. मग अशी घाई गडबड होतेच. झाडून राहायला काढायचं अजून. आणि दादाचं चहा पाणी सगळ्याच पसंत राहायला अजून. गोदड्या बी राहिल्या. समजलं का? फक्त बाहेरचं झाडून झालं, शेण काढलं, दादानं शेण नेऊन टाकलं आज सगळ्याच्या सगळ्या. चला मग एवढी झाडझूड करून घेतो मी पटापट. सगळ्या घराची झाडझूड आवरायले एवढा टाईम झाला मला. एवढं ऊन तर पुरायलंय पा. उन्हात येऊन दाखवतो तुम्हाला. आणि पुंजा काही आज बाहेर नेला नाही का, आज लयच गडबड झाली. सकाळी मी लवकर उठली नाही म्हणून गोदड्या विदड्या सगळ्या काढल्या, झाडू बिडू मारून एकदम ओके. आता येले पायाचं काम नाही संध्याकाळ लोक. आणि दादाची तयारी जशी अचानक होती तशी करून दिली म्या. पाण्याची बॉटलही भरून ठेवली, पण दादा काही गेले नाही. दादाने दिल्या बकऱ्यावाला जोड बकऱ्या. चहा पिऊन जात असतात फक्त सकाळी दादा. आणि एवढा गयाठा करून दादाला काही नाश्ता देणं होत नाही. सकाळी 11 वाजता येतात आणि मग डायरेक्ट जेवणच करतात. पण आज गेलेच नाही, तर आज स्वयंपाक लवकर करायला लागली. आता झाडझूड झाली सगळी, शेणपाणी सगळं आवरलं. आता फक्त स्वयंपाकच करावं लागते. आणि दादाला विचारलं स्वयंपाकात भाजी काय करायची, तर आज बनवायची आहे झिंग्याची चटणी. चला तर मग स्वयंपाक बनवून घेते मी. आणि हे व्हिडिओ शूट करायला आपलं स्टँड एकदा लावून दिला का टेन्शन नाही, स्वयंपाक आरामात होऊन जाते. झिंग्याची चटणी बनवायची आहे आज, पण झिंग्याचा डब्बा कळला तर यात साऱ्या मुंग्याच मुंग्या आहेत. अंदर झिंगेत गेल्या का नाही का नाही पाहून घेतो मी. आणि ताव्यावरच निसून घेतो झिंगे. अंदर तर काही गेले नाही, पण डब्यातच रुंगळू राहिल्या. हे सध्याचं खालीच ठेवतो मी आता झिंग्या जायला. आणि घेतो झिंगे निवडून तव्यावरच. झिंगे करायसाठी लागणार आहे आपल्याला 2 कांदे आणि लाल मिरचीची चटणी. त्यात मध्ये काही लसण जास्त नाही दिसू राहिला. झिंगे निवडून झाले, आता घेतो भाजून. चहा प्यायचा राहिला. झिंगे भाजल्यावर मग ठेवायचं चहा आपल्याला. म्हणून एवढ्या सकाळी 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 उठल्या मी तर काही चहा पेत नाही. लिंबू पाणी पिऊन घेतलं ना पहिले. कारण का एवढी ताण लागली होती आज सकाळी उठल्याबरोबर का झाडझुड माझ्यानं होत नव्हती. असे चक्कर आल्यासारखं वाटत जाय मध्ये. मग पटकन अशी बाहेरची झाडझुड करून घेतली. पहिले लिंबू पाणी म्हणजे साखर पाणी पिऊन घेतलं. कारण का कामाचा ताप एवढा वाढला का लई. बकऱ्या ढोरं आणि घरातले काम, स्वयंपाक भाजी जे आहे नाही ते सगळं तर करावंच लागते. ठेवता येत नाही तसं. पहिल्यांदाच नवीन तवा ठेवला की गॅसवर त्याला तप्यालेच अर्धा घंटा लागते. तर त्यांना चहा पिऊन घेते मी. जीव माया जसा लय थकला एवढे काम करू तरी काम काही म्हणजे तरी काम काही संपत नाही. किती करा, रोजचे तेच काम आहे. जे आहेत ते करावंच लागत आणि ते करूनही दुसरी कामं करावं लागतात. पहा स्वयंपाक दोघं बापले काय आहे. पीठ खायचा ताप काही जास्त नाही, पण कामधंद्याचा ताप एवढा आहे ढोरा वासराचा. खायचं तर येऊ होते. 2-3 पोळ्या टाकल्यानंतर अशी भाजी करायला काही हे नाही. पण बाहेरचे काम इतके करायला लागतात का जीव थकून जाते. रात्री वांग्याची भाजी केली होती, फक्त एका वांग्याची. तर पहा, एका वांग्याची भाजी दोघही बापल्या काय खाल्ली, त्यातली बी उरली. टेन्शन आलं का झिंग्याची चटणी किती करा. झिंगे तर जरा जास्त भाजले ना. झिंगे भाजून पिठही चुरून घेतलं.
जराशीच करतो, लय फेक झोप करायला लागते. उन्हाळ्याचा टाइम आहे, भाजीपाला नाही. आता सध्याच्या परिस्थितीत तर समाधान नाही आता हिंग्याची चटणी करायला. आता सध्या गावात काही भेटत नाही आणि आठवडी बाजार काही कोणी करत नाही. आणि भले बुधवारी बाजार असते आमच्या गावाचा, तर बुधवारी येते सगळा भाजीपाला. आता उन्हाळ्याचा फ्रीज मध्ये ठेवावा लागेल साठवून भाजीपाला. आता काही मेथी पावडर तर करत नाही मी. मेथी पावडर तर केलं की मग लसणही कापा लागते. मस्त असा कांदा ठेवला गरम करायला तेलात. एवढं मोठं घरदार आहे का, झाडून काढता काढता शेणपाणी करता करता जीव म्हणजे अर्धा जीवच जाते. आणि वावर घरी असल्यावर तर ढोर म्हणजे हे वागवाच लागतात. कारण आमच्या इकडे वावर दूर जवळ नाही, लय दूर आहे. त्यासाठी बैल तर हे ठेवाच लागतात. आम्ही सगळी 30 प्रकारे वावराची बैलावरच करतो. कोणतं काही सांगत नाही, ट्रॅक्टर बिक्टर असं काही. जर ती बैल चालतील नाही तर तीच यंत्र असतात आमच्या वावरात. बाकी सगळं बैलावरच काम असते. मस्त असा कांदा झाला. आता त्याच्यात चटणी टाकतो लाल मिरच्याची, देतो जराशी हळद टाकून. बाकी तर काही नाही आता. आणि झिंग्याच्या चटणीत मसाला विसाला काही चालत नाही. जास्त कडक होणार आहे तर मग त्यात टाकून घेतो झिंगे. झिंगे असे मस्त फिरून घेतो आणि त्याच्यात टाकतो जरासा पाण्याचा फवारा. थोडासा पाण्याचा फवारा टाकतो. जरासं मीठ टाकायचं राहिलं. पाण्याचा फवारा तर टाकला आपण. ही झाली आपली झिंग्याची चटणी. याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. पाण्याचा फवारा टाकल्यावर कमी द्यायचं. मस्त असे निघू द्यायचे. चला तर मग मी एवढ्या 2-3 पोळ्या टाकून घेतो. घरातला स्वयंपाक बिपाक सगळं आवडलं. आणि मटण आणलं होतं तर मटण टाकून दिलं. आता ते मस्त असं सुरवाचू राहिलं तर करतो गॅस बंद. पहिले एक फिरवून देऊन देतो. कपडे बिपडे सगळे नेले मी आता. आणि उन्हाळ्याचे एवढे चटके लागतात चुलीवर म्हणा का गॅसवर म्हणा. मस्त असं पहिलं पाणी आटलं म्हणजे मटण टाकतो ते आपण. आता करतो गॅस बंद. सगळा पसारा लागला आता घरातला. फक्त राहिले भांडे घास. बैल आताच बांधून घेता का? हो मग भांडे घासतो पहिले मी आता. मग भर हाय भरेल. एवढे भांडे घासून घेतो. जर बकरा बिकरा आला दादा घरी जातो. दादाची तयारी करून दिली होती मी, पण दादा काही गेले नाही. दादाचं जेवण चालू आहे इकडे. मस्त एक खरबूज कापून दिला, भाजी पोळी. आणि इकडचे भांडे घासले आणि सगळंच झालं. एवढं ऊन झालं कल्लंय. पण आता आमच्या लंगडू महाराजच्यानं दार एवढं उखरलं का दारा घरात गमून नाही राहिलं. बाकी कुकडे सुकरेल नाही, फक्त एवढं हेच उकरेल आहे. पा कसं दिसू राहिलं. निरा खड्डेन सारी रेती उखळली. आणि सकाळचा पुंजा राहिला आता बाहेर न्यायचा. सकाळचा पुंजा आता बाहेर घेऊन जातो मी. आणि शेण तर असतेच आपलं बाहेर पडेल. हे बसले बाप्पा इथं रुक्माई. आज कामं नाही का काही? हो का? बिची गेली का? पा त्याला म्हणलं सांगतो घरी नाही तर मला घरी कोण नाही तर माझं तेल पडू राहिलं. बोर्डाचा टिकली काऊन नाही लावली तू? एवढी देबान झाली का? तळा टाकता ना. उलचा कस टाकायला लागते त्यासाठी शेण जमा करू राहिली मी आता. उन्हाचं बाहेर याचं काम नाही. मग एक शेण घरात नेलं की
काढशील काम. घेतलं सगळं पेन भरून. आता ही प्लेट कोण आणून ठेवली? आली आहे का ही प्लेट? प्लेट आहे ना होती त्याने हे करायला आणलं ते लावायला तर तीच ठेवली प्लेट. अर्चीच आहे वाटते. त्याचं भरून आणि आता टाकतो एवढा पुढे पुढे जेवढं उखरलं तेवढ्याचा सडा. टब्बी बांधून ठेवला. आज जीवताई अशा भराल उडू राहिल्या आणि त्याला आज विशेष म्हणजे चारा नाही टाकला मी. पहा मग कसं आहे तर आज एवढी गडबड झाली मग का मी चिवताईले चारा टाकायला विसरली. आणि आता बैल बांधायच्या पहिले टाकून घ्यावं लागेल त्याला चारा. ते दिसलं की मला आठवते की त्याचं काय करावं लागते चारा पाणी. आणि ढोरवास्त्र दिसले की समजते मला यायले पाणी पाजा का त्याला काय झालं. आता आमच्या डोंबरीबाईले माती लावणं चालू करावं लागेल कारण का तिचे बी दिवस होत आले आता. चला मग तेवढा सडा घेतो आता टाकून. चिवताईले चारा बी टाकून दिला आणि चिवताई मस्त आता खाली उतरून एक एक खातात सगळे. बैल बांधे लोक घरात. दादाचं जेवण झालं की मला असं वाटते दादा बैल बांधून घेतील आणि पाणी पाजून घेतील.